ह्याच्यामध्ये आता मी लाईट लावली माझी, जी की मी आता चालू करून दाखवतो. 1 2 3. अजून काय पाहिजे भाई, खतरनाक लाईट आहे, खतरनाक. सो हे गाइस, वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल. आज आपण जात आहोत एक बाईकचं सेक्सीवालं मॉडिफिकेशन करायला. बाईक्समध्ये आपण आज लावणार आहोत प्रॉपर लाईट्स. आता सीन असं आहे ना की लाईट्स बघायला गेलो तो मार्केट्समध्ये भरपूर आहेत. मोस्टली तर SJG हाच ब्रँड चालतो आहे. सो मी SJGच्या लाईटसाठीच जाणार आहे. आणि एक डीलर आहे जो ठाण्यामध्येच आहे, जवळपास मला भेटला आहे. मोस्टली डीलर मला कळवा, मुंब्रा बिमरा या सेटचे होते. सो हा आहे आपला छावा, म्हणजेच ADV 390X. आता गाडीमध्ये तुम्हाला बेसिक मॉडिफिकेशन दाखवू का जवळ. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे हेडलाईट ग्रिल लावली. सेकंड वन म्हणजे इथे GPS मोबाईल होल्डर आहे. थर्ड वन म्हणजे आपले आहे क्रॅश गार्ड साडे स्टे टुरिंगसाठी. बाकी अजून तर आपले मॉडिफिकेशन एवढे काय झाले नाही गाडीमध्ये. फक्त आज अपग्रेड करणार आहे आपण लाईट्समध्ये. लाईट्सचा एक सीन आहे ना, क्रॅश गार्ड जर बघाल ना, जो स्टॉक क्रॅश गार्डवरती ना लागायला टेन्शन आहे, कारण की फिटिंग याच्यावर होत नाही. बट तो बोलला आहे कसं तरी मॅनेज करून तो देणार आहे. ओके, सो आता निघूया. लाईट्स लावला माझ्या इकडनं ते प्रॉपर 3 किलोमीटरवरतीच येते. आणि या लोकेशन मला एवढा आवडतो ना भाई, प्रॉपर लोकेशन आहे शूटसाठी. इथेच रात्री पण येऊन लाईट पण टेस्ट करून घेऊया. आणि प्रॉपर इथे काळोख असं रात्रीचा, काळोखात आपल्याला जास्त चांगलं समजेल. लो लेट्स गो. ओके, सो लाईट्समध्ये जर तुम्ही बघाल ना तर भाई एवढे प्रकार आहेत ना. आणि फक्त SJGची अशी नाही, SJGमध्ये पण आता चायना कॉपी यायला लागले. जे कुठे 3-4 हजारला लाईट्स असतात ना SJG ओरिजिनल, त्यामध्ये पण आता चायना आलेत, जे 1,500-2 हजारला पण भेटतात, किंवा काय काय जागे ते 700-800ला पण भेटतात. सेम कॉपी, काहीच फरक नाही. टू बी फ्रँकली ना, मी एवढं सर्च केलं ना 1-1.5 महिन्यामध्ये, की मला एवढं तर समजलं आहे की बाईकची जर फॉग लाईट लावते ना तर 60 वॉल्टची इनफ आहे. उगाच ते 70 वॉल्ट 80 वॉल्ट एवढं उगाच भपका लावण्यापेक्षा ना 50 to 60 वॉल्ट ही भरपूर झाली नॉर्मल टुरिंगसाठी. पण शॉपचं सांगायला गेलो ना तर हा शॉप ना बाईक ॲक्सेसरीजचा नाही, हा फक्त होलसेलवाला आहे. ह्याकडे सगळ्या SJGच्या लाईट्स भेटतात होलसेलमध्ये. दॅट्स वाय मी ह्याच्याकडे चाललो आहे. आणि त्याचा ID वगैरे असेल ते मेन्शन करतो मी, तुम्ही पण नक्की जाऊन चेकआउट करा. KTMची स्टॉक लाईट तर बरी आहे, असं नाही बोलू शकत की चांगली आहे. एवढा पण थ्रो चांगला नाही आहे त्याचा. आणि त्यात मी आता शानपणा केला आहे, जे हेडलाईट ग्रिल लावली आहे ना त्याच्यामुळे थ्रो अजून कमी झाला तिचा कुठे ना कुठेतरी. ओके, सो हाच लेफ्ट आहे. आणि राईट साईडला याच्यामध्ये साईबाबांचं मंदिर त्या साईडला आहे कुठेतरी टेम्पल वर्तक नगरचा. आणि तिकडनं हा ऑपोजिटवाला लेफ्ट घ्यायचा. तिकडनं आतून सरळ जाऊन लेफ्ट मारून सरळ आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स लोकमान्य नगर. तिथे कुठे आहे पण शॉप, कुठला? ओके बघा वरती आहे. बाहर आएगा ऐसा लाइट आगे आएगा, तो उसमें थोड़ा सा कितना हल्का सा अंदर हो जाएगा पूरा लाइट. इसमें थोड़ा चांसेस कम रहेगा कि गाड़ी क्रैश हुआ या प्रॉब्लम है. बिना केस के वाटर में रहता है वो नहीं रहता है ना. बहुत ज़्यादा बारिश हुआ तो प्रॉब्लम. हाँ, मैंने कल ही से तो है ना, पहला स्टेबल मोड है. ओके, सो लाईटचं तर काम झालं आहे आपलं. आता फक्त लाईट फिटिंग करायला जायचं आहे. तर कुठला मॉडेल घेतला काय ते सगळं फलांटिंकानं मी नंतर सांगतो फिटिंगला पोचल्यावरती मेकॅनिकलच्या इकडे. आता याची फिटिंग तेवढी हार्ड नाही ॲक्च्युली. ज्याला गाडी ओपन करून परत बंद करता येत असेल ना प्रॉपर, तर त्याला इझी आहे या लाईट्स फिटिंग करायला. सो डायरेक्ट आता मेकॅनिकलच्या इथे गेल्यावर भेटू आणि तिकडे डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करतो. ओके, सो आफ्टर लॉट ऑफ मशागत जवळपास लाईट घेतली मी 2 वाजता. आता वाजले संध्याकाळचे 4. 2 तास आम्ही फिरतोय ठाण्यामध्ये लाईट्स फिटिंग करते. भाई किती जागी फिरलोय, एवढा कंटाळा आला ना. फायनली एक जागा भेटली. आता हा देतोय लावून, पण यांनी पैसे नाही, बट यांनी पैसे जर जास्तच सांगितले, कारण संडे असल्यामुळे सगळीकडे ब्लॉक होतो. मी दाखवतो लाईट फिटिंग. ओके, सो आता अनबॉक्सिंगला टाईम तर भेटला नाही, म्हणून मी आता स्टोरच्या इथेच करतो थोडंफार.
सो ह्याच्यात 12 months वॉरंटी आहे, बट स्टोअरमधून आपल्याला वॉरंटी तर काय भेटली नाही. बाकी असं काही पॅकिंग आहे तिथे, तर स्पेशली विथ हार्नेस येतं आपलं. देन सेकंड वन म्हणजे ह्याची लेन्सचं बघा, तर 75 mm 65 mm ची बॅटरीचे आणि स्ट्रेट हाईट 90 mm चे. सेकंड आता बॉक्सवरती मेरा असं काय आहे आतमध्ये पॅकिंग. 2 मेन लाईट या, लाईटच्या वरती स्पेशल थिंग आहे कवर आहे येलो अँड व्हाईट साठी. आणि विथ हार्नेस आपली इथे वॉरंटी कार्ड पण दाखव. हार्नेसचे पूर्ण पॅकेट मध्ये पूर्ण वायरिंग आहे. आता हे सगळं फिटिंग करताना दाखवतो मी, आता नको ओपन करतो. आणि हे वॉरंटी कार्ड आहे, बट वॉरंटी कार्डचं यूज तर काय आहे नाही, कारण की तो स्वतः बोला वॉरंटी होत नाही काय हे लाईट्स, कारण की मेड इन चायना असतं. हा जो माउंटचा सेट आहे ना, लगभग 850 आहे. 250-200 वाले पण येतात जे मी ऑर्डर लावले ते, बट हा त्याचा फायदा मी नंतर दाखवतो. ते नाही लावलं त्याच्यावर व्यतिरिक्त हे नाही असं लावू शकतो, ते नाही लावायचं. ओके, सो आता लाईट फिटिंग करून झाल्यात. आता मी त्याच लाईटवर शूट करतोय. आता प्रॉपर काळोख झाला, म्हणजे वाजले जवळपास 7:30. आता मी तुम्हाला लाईटचा डेमो दाखवतो, काय पॉवर लाईट आहे त्या पाठी बघा. ओके, सो आता हा पॅच बघा, इकडे पूर्ण काळोख आहे, काहीच नाही. जो मग स्टार्टिंग केली ना ब्लॉगची तोवालाच पॅच आहे हा. इकडे आता मी नॉर्मल चालू करतो माझी स्टॉक लाईट. तर स्टॉक लाईट माझी हे बघा, ही आहे आपली ADV 390ची स्टॉक लाईट. आणि जी की ठीक आहे, आता ती ग्रिल लावलेत ना म्हणून प्रॉपर फोकस नाही पडत आहे, बट ही इनफ होती नॉर्मल हायवेवरती. आणि ही आहे डिपर, ही आहे अप. ह्या 2 मोड दिला, अपर आणि डिपरवाला. हँडल सॉल्व करतो. आता ह्याच्यामध्ये आता मी लाईट लावली माझी, जी की मी आता चालू करून दाखवतो. 1 2 3 आहे की नाही, पॉवर फुल खतरनाक आहे, फुल खतरनाक. काय मोड आहे. आता हे मला अँगल सेट नाही केलं मी म्हणून मी असं दिसतंय, बट ठीक आहे. टायर सरळ होत असा. हां हे बघा, तर असं काही आहे. हा फर्स्ट मोड आहे. ह्यात टोटल 3 मोड देतात. ह्यात ना टोटल 3 मोड दिसतील. हा फर्स्ट आहे, सेकंड हा आहे, आणि थर्ड आहे वाट लावण्यासाठी पण सगळी. काय गाडी दिसते. अजून काय पाहिजे भाई, खतरनाक लाईट आहे, खतरनाक. आता येतं ना कॅप आहेत, मी कॅप काढून दाखवू का जरा एक. ती जर कॅप काढली ना मी तर वाईट पण आहे आपल्याकडे बघा. ओके, सो हा ब्लॉग आता इथे सेंड करतो. होपफुली तुम्हाला लाईट आवडली असेल, मला तर जाम आवडले. बाकी हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा तुमचा फेवरेट पर ऑल ओव्हर पार्टमधला, अँड सबस्क्राईब करा. बाकी क्वेरी असेल आम्हाला Insta ID तिकडे DM करा. भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट राईटच्या व्हिडिओमध्ये. पीस आउट.